शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे या सगळ्यांना नमस्कार करून शिवसेना विभाग क्रमांक 4-5 चांदिवली विधानसभेच्या वतीने आयोजित केलेल्या या आमच्या सत्कारासाठी आमचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर बसलेले माझे दोन सहकारी राजुलताई, वरुणजी सरदेसाई, दोन्ही विभाग प्रमुखताई, लटकेताई आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, खरं म्हणजे अशा प्रसंगी काय बोलावं हे मला अजूनही काही सुचत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की हा जो सत्कार आहे हा सत्कार काही माझा नाही आहे. हा सत्कार तमाम ह्या इथे बसलेल्या शिवसैनिकांचा आहे, ज्या शिवसैनिकांनी मला गेले 20 वर्ष विभाग प्रमुख म्हणून साथ दिली. येता येता आज सकाळपासून गेल्या 4 दशकांचा इतिहास बघत होतो की एक सर्वसाधारण घरातला मुलगा जो निवडणुकीत भिंतीला चुना मारण्याचं काम ज्याने सुरुवात केली, शिक्षण घेता घेता मधुकरराव सरपोतदार यांच्यासारख्या एका जहाल नेत्याच्या हाताखाली ट्रेड युनियनचं काम केलं, शिवसेनेचे धडे घेतले आणि बघता बघता निवडणुकीच्या भिंतींना चुना मारण्यापासून, त्यावेळेची निवडणूक कार्ड लिहिण्यापासून, निवडणुकीची सूत्र सांभाळण्यापर्यंतचा सगळा इतिहास मी येता येता बघत होतो. आणि मी हाच विचार करत होतो की एक सर्वसाधारण मुलगा, सर्वसाधारण घरातला मुलगा, तो आज शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो, आमदार होतो, मंत्री होतो, शिवसेनेचा नेता होतो आणि हे फक्त शिवसेना आणि शिवसेनेतच होऊ शकतं, दुसरीकडे कुठेही होऊ शकत नाही. आणि हे होण्याच्या मागचं कारण काय? हे होण्याच्या मागचं कारण जे मी अतिशय स्पष्टपणे, ज्याचं मला अतिशय भान आहे की बाळासाहेबांवरची अपार श्रद्धा आणि मातोश्रीवरली असलेली निष्ठा आणि तुमच्या सर्वांची मुलाची साथ, या त्रिसूत्रीमुळे आज मी तुमच्या समोर इथे उभा आहे. आपण माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मी काही राजकारणावर आज बोलणार नाही, कारण मी नेहमीच आपल्याशी बोलत असतो. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये सक्रिय म्हणजे विभाग प्रमुख पदाची सूत्र घेतल्यानंतर माझ्याबरोबर असंख्य सहकारी हे माझे आहेत की ज्यांना मी चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात जे माझ्याबरोबर उभे राहिले. मग त्यावेळेच्या सगळ्या केसेस असो, कारण मला आठवतंय की मी आजही विभाग प्रमुख झालो त्या दिवशी मी एक गोष्ट केली होती की या विभागातल्या शिवसेनेच्या जेवढ्या केसेस आहेत, जेवढ्या भानगडी आहेत, जेवढी आंदोलन आहेत, जे काय होईल त्याची जबाबदारी शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून माझ्यावर असेल आणि ती जबाबदारी मी आजपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली. आणि मला जर कोणी विचारलं की शिवसेनेच्या या कारकिर्दीमधलं तुमचं चांगलं काम काय, तर एकच आहे की 92-93च्या दंगलीमध्ये आमचे अडकलेले 350 शिवसैनिक या कालावधीमध्ये आपण दोषमुक्त केले. त्यांच्यावरचा जो आरोप होता त्या आरोपातनं त्यांना मुक्त करण्याचं काम आपल्या या सगळ्या शिवसैनिकाच्या वतीने केलेलं. आम्ही नेहमी कोर्टात जातो त्यावेळेला बघतो आणि खरं खाली उभे राहून आम्ही मोजत असतो की किती पैसे आपले या कोर्टात आहेत. अंधेरी कोर्टात मी आणि मनोहर पंचाळा आम्ही सगळे एक दिवस खाली उभे होतो आणि आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 1.5 कोटी रुपये आमचे जामिनाचे इकडे आहेत. आता ह्या सगळ्या शिवसैनिकांची एवढी ताकद आहे की हे सगळं उभं करून या शिवसैनिकांच्या पाठीशी मजबूतीने उभं करण्याची ताकद या विभागामध्ये आहे. हा विभाग सतत अग्रेसर राहिलाय. हा अग्रेसर राहण्याचं कारणच हे आहे की या विभागामध्ये प्रत्येक शिवसैनिकांकडे काहीतरी वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगवेगळे कलाकार आहेत. प्रत्येक जण आपली कला वेगवेगळ्या प्रसंगात दाखवत असतो आणि ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन जाण्याचं काम हे मला करावं लागतं. आणि मला त्याचा फार अभिमान आहे की अशी भरघोस कलावंतांची टीम या विभागामध्ये आहे आणि त्या विभागाचा मी विभाग प्रमुख होतो. शिवसेना पक्षाने मला शिवसेनेचं नेतेपद दिलं. कधी आयुष्यात या गोष्टींचा विचार केला नव्हता, कधी असं स्वप्नात देखील आलं नव्हतं की मी शिवसेनेचा कधी विभाग प्रमुख होईन, शिवसेनेचा नेता होईन, आमदार होईन, मंत्री होईन. परंतु बाळासाहेबांवरची अपार श्रद्धा आणि बाळासाहेबांनी
जे काय आमच्यावरती प्रेम, माझं तर मी भाग्य समजतो. आज मी खरोखर भाग्यवान आहे की मला शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, आदित्य साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि ह्या शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम करताना आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की माझा सत्कार संजय राऊत सारख्या संघर्ष योद्ध्यांकडनं करून घेतला. हे माझ्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस आहे. कारण तुम्ही बघताय की ज्यांना अख्ख्या देशाला आज आम्ही सकाळी दिल्लीत एकत्र होतो आणि राष्ट्रपती भवनामध्ये आमच्या गाडीचा नंबर लिहिला नव्हता. आपल्याला आठवतंय, म्हणजे आपल्याला माहिती असेल की राष्ट्रपती भवन, पंतप्रधान भवन इथे जर गाडीचा नंबर नसेल तर तुम्ही किती मोठे असा, तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. पण जसं संजय राऊत साहेबांना बघितलं, साहब गाड़ी का नंबर तो गलत है लेकिन आपको तो हम अच्छी तरह से जानते हैं, आपको रोक नहीं सकते, आप चले जाओ. ही ताकद आहे महाराष्ट्राची, ही ताकद आहे शिवसेनेची. आणि आम्हाला, मी बाजूलाच बसलो होतो त्यांच्या, मला एवढं बरं वाटलं की राष्ट्रपती भवन हलवण्याची ताकद जर कोणा माणसामध्ये असेल आणि त्या माणसाकडनंच माझा सत्कार आज होतोय, याच्यासारखं भाग्य कुठलं आहे. राष्ट्रपती भवन छोटा मोठा तर समजू शकतो, ते तर आम्ही पण घाबरवतो, पण राष्ट्रपती भवनामध्ये ही ताकद ज्या माणसाची आहे अशा माणसाकडनं माझा सत्कार होतोय. आणि म्हणून मी खरोखर भाग्यवान आहे की दोन्ही सहकारी राजुलताई बसलेत माझ्या बरोबर. आता राजुलताई जसं म्हणाल्या, राजुलताई असल्या की मला सगळ्यात समोरच्यांची जास्त चिंता नसते, मला चिंता राजुलताईंची जास्त असते की आता ह्या काय करतायत. कारण मी ते सगळे दिवस आज आठवत होतो. मला आठवतंय की एकदा एका पोटनिवडणुकीत आमची मारामारी झाली आणि काँग्रेसचे दिग्गज नेते स्टेनगन वगैरे सगळे घेऊन होते आणि दगडफेक झाली. दगडफेक झाल्यानंतर आपले शिवसैनिक दगड घेऊन काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागले आणि त्या नेत्यांच्या मागे लागल्यावरती ते नेते पुढे, ते स्टेनगनवाले त्यांच्या पाठी पोलीस आणि त्यांच्या पाठी राजुलताई पट्टा घेऊन त्या पोलिसाला मारत होत्या. असे कार्यकर्ते ज्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेला असे 40 गद्दार निपटवणं काय फार मोठी गोष्ट आहे असं मला बिलकुल वाटत नाही. आज राजुलताई माझ्या बरोबर उपनेत्या झाल्या. अभिमानाची गोष्ट या विभागासाठी की या विभागाने शिवसेनेचा नेता, शिवसेनेच्या उपनेत्या मिळाल्या. हे सगळं प्रेम, हे सगळं तुमच्या ताकदीवरती आहे. मला आजही आठवते, राऊसाहेब पण होते त्या ललित हॉटेल तोडतानाचं. केवळ बाळासाहेबांनी टीव्हीवर बघून राजुलताईंना सांगितलं की यांना तुम्ही शिवसेनेचा विभाग संघटक करा. असे सगळे जे कार्यकर्ते आहेत, मला आजही ते दिवस आठवतात ज्या वेळेला आम्ही सगळे लॉकअपमध्ये एकत्र झोपत होतो खाली पेपर टाकून. हे सगळे दिवस आज मी सकाळपासून आठवत होतो. 92-93ची दंगल असेल, त्याच्यानंतरची आंदोलनं असतील. फक्त काय वाईटच गोष्टी घडल्या नाहीत, चांगल्या देखील खूप गोष्टी घडल्या. या विभागाला महापौर पद मिळालं, या विभागाला शिवसेनेची मोठी मोठी पदं मिळाली, या विभागाला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यामुळे चांगले वाईट सगळे अनुभव या विभागाने घेतलेले आहेत. आणि हे सगळे अनुभव घेऊन आज शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की ही जबाबदारी जी शिवसेनाच्या पक्षप्रमुखांनी माझ्याकडे दिली आहे, ही जशी शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझ्याकडनं 100% प्रयत्न केला जाईल, त्याच्यात कुठलीही कसूर होणार नाही. आणि जो उद्धव साहेबांनी विश्वास दाखवलाय, आज एक टीम तयार केली उद्धव साहेबांनी, त्या टीममध्ये वरुणजी सरदेसाईंसारखा एक अतिशय हरहुन्नर युवा नेतृत्व घेतलं. मी हल्ली त्यांच्याबरोबर काम करतो, मी बघतो त्यांची तळमळ, त्यांची काम करायची पद्धत. मला माझे जुने दिवस आठवतात. आपण म्हटलं की 31 वर्षाचा मुलगा, आज त्याच्यावरती जबाबदारी दिली. मला देखील बाळासाहेबांनी 32व्या वर्षीच आमदार बनवला होता. त्याच्यामुळे शिवसेनेत आणि 32 वर्षाचा मला बनवला आणि 72 वर्षाचा विलास पोतनीसांना बनवला. म्हणजे दोन्ही प्रकारे असं शिवसेनेत कधी वय मोजलं जात नाही, शिवसेनेत काम मोजलं जातं. आणि ते काम, ह्या कामाची बाळासाहेब किंवा उद्धव साहेब एक दाखला देतात की जो काम करणार आहे त्याच्यासाठी पुढचा रस्ता मोकळा आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत जा. तुमच्यासाठी शिवसेना हाच पक्ष असा आहे जो तुम्हाला उत्सुंग शिखरावरती घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून मी वरुणजींना देखील शुभेच्छा देतो. त्यांनी चिटणीस पदाची धुरा सांभाळलेली आहे.
चांगलं काम करतायत, सगळ्या निवडणुका यंत्रणा सगळ्या गोष्टी ते बघतायत. हळूहळू एक एक जबाबदारी पुढची पिढी ज्या वेळेला घेते, कारण मागच्या पिढीकडनं ज्या वेळेला आम्ही घेतली त्यावेळेला आम्हाला देखील असाच हुरूप देणारे आमचे वरिष्ठ होते आणि ती ताकद देणारे होते. आमच्याकडनं पुढच्या पिढीकडे जाताना पूर्णपणे ताकद त्यांच्या पाठी उभी करायची जबाबदारी आमची आहे आणि या विभागाची देखील आहे. आज जरी आम्ही नेता असलो तरी देखील मी तुमचं आयुष्यभर ऋणी आहे आणि या ऋणातनं मी कधी बाहेर पडू इच्छित नाही. त्याचं कारण असं आहे की या विभागाने माझ्यावरती भरभरून प्रेम केलं आहे. या विभागाने मला नेहमी ताकद दिली आहे. कधीही रात्री अपरात्री हाक मारली तर या विभागातील शिवसैनिक, या विभागातील रणरागिणी माझ्यासाठी, शिवसेनेसाठी कायम उभ्या राहिलेल्या आहेत. कधी कुठलाही संघर्ष येवो, कुठल्याही संघर्षाला हा विभाग कधी मागे पडलेला नाही आणि म्हणून मी आयुष्यभर तुमचा ऋणी आहे की तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासातनं मी बाहेर किंवा त्या प्रेमातनं मी बाहेर पडू इच्छित नाही. मी कधीच तुमचे आभार मानणार नाही, कारण मी ज्या दिवशी तुमचे आभार मानीन त्या दिवशी मी तुमच्या ऋणातनं बाहेर पडेन आणि म्हणून प्रत्येक शिवसैनिक हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या शिवसैनिकांची काळजी, शिवसेना, मी तुमचा प्रतिनिधी आहे. जरी मी शिवसेना नेता जरी झालेलो असलो तरी माझ्यातला शिवसैनिक कधी मरणार नाही. मी ज्या दिवशी विभाग प्रमुख झालो त्या दिवशी मी हेच सांगितलं. मी ज्या दिवशी मंत्री झालो त्या दिवशी देखील मी हेच सांगितलं. जरी मंत्री असलो आणि प्रसंग आला शिवसेनेवरती तर सगळ्यात पहिला दगड उचलण्याचं काम हा अनिल परब करेल, हे त्या दिवशी देखील मी सांगितलं होतं. आज देखील मी हेच सांगतोय की शिवसेना नेता म्हणून पक्षावर जर कुठलं संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं पहिलं काम हा अनिल परब करेल. अनिल परबचंच पाऊल पुढे असेल. संकटावर अंगावर घेण्याची, झेलण्याची ताकद ही आई भवानीने आम्हाला दिलेली आहे, बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. आई भवानीच्या कृपेने आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्यासमोर शिवसेना नेता म्हणून उभा राहिलेलो आहे. जरी मी शिवसेना नेता म्हणून उभा राहिलेलो असेल तरी मी तुमचाच हक्काचा अनिल आहे आणि मला कधीही तुम्ही ह्याच प्रेमाने, ह्याच आशीर्वादाने असंच बांधून ठेवा आणि तुमची सेवा शिवसेना नेता म्हणून, या महाराष्ट्राची सेवा शिवसेना नेता म्हणून, शिवसेना पक्षाची सेवा शिवसेना नेता म्हणून आणि जसं वरुणजींनी सांगितलं की या गद्दार गँगला संपवण्याचं काम शिवसेना नेता म्हणून माझ्याकडनं अतिशय प्रामाणिकपणे केलं जाईल. अतिशय त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, कारण मी आज ज्यांच्याकडनं सत्कार घेतलेला आहे ते माझे आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊनच मी ईडीच्या दरवाज्यात मी देखील जाऊन यायचो. ज्यावेळेला माझा नेता जातोय कोणाला घाबरत नाही. मला घाबरायचं काय कारण आहे? दबाव तर सगळ्यांवरती येतात, परंतु एक गोष्ट बाळासाहेबांनी, मी त्या दिवशी ज्या दिवशी मला ईडी वाल्यांनी बोलवलं होतं त्या दिवशी रात्री मी विचार केला, आज बाळासाहेब असले असते तर काय केलं असतं? बाळासाहेब असले असते, जाऊन ये, बघूया काय होतं ते, कोण तुला हात लावतं ते मी बघतो. आणि तोच विचार करून मी सकाळी उठलो, कोणालाही न सांगता सरळ निघून गेलो, त्यांच्या दरवाज्यात जाऊन आलो. काय केलं? आणि त्याच्यामुळे कुठल्याही संकटाला न घाबरता पाठीमागे उभं राहण्याची ताकद, पाठीमागे जी ताकद तुम्ही आणखीन बाळासाहेबांनी मला दिलेली आहे, उद्धव साहेबांनी जे माझ्यावर अपार प्रेम केलेलं आहे, या सगळ्याचा मी मनपूर्वक आदर करून मी सतत आपला सदैव आपली सेवा करण्यातच धन्यता मानीन. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.